नमस्कार, श्री स्वामी समर्थ मराठी फूड लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल पालक पनीरची रेसिपी। चला तर मग बनवूयात। पालक पनीरची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला पहिला पालकची प्युरी बनवावी लागेल। त्यासाठी मी इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला पालक याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। एक 5-7 मिनिटापर्यंत आपल्याला हा पालक काय करायचा आहे, शेजवून घ्यायचा आहे। 5-7 मिनिटानंतर पालक शिजून झाल्यानंतर एकदम उकळलेल्या पाण्यातून काढून हा पालक आपल्याला एकदम चिल्ड वॉटरमध्ये टाकायचा आहे। जे की आईस क्यूब्स टाकलेलं मी पाणी घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकला। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पालक काढून घेतलेला आहे। थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला फिरवून त्याची अशी प्युरी बनवून घेतलेली आहे। त्यानंतर कढई गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मी इथे जिऱ्याची फोडणी देणार आहे आणि जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक मीडियम साईजचे असे कांदे कट करून घेतले होते। बारीक असा चिरून घेतला होता कांदा, तो याच्यामध्ये टाकून घेतला आहे। कांदा एकदम लाल असा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्हाला। तर इथे माझा कांदा लाल असा परतला गेला आहे आणि त्यानंतर इथे मी बाकीचे मसाले टाकून घेते आहे। जसं की मी इथं गरम मसाला टाकलेला आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे मसालेही आपल्याला चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। पालक पनीरला एक थोडीशी छान चव यावी यासाठी आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दही टाकत आहे। दही रूम टेम्परेचरचंच घ्या मोस्टली आणि जे की घट्ट असावं। आणि दही टाकल्यानंतर परत आपल्याला ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे। कडेने एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, जसं की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। त्यानंतर आपण जी प्युरी बनवली होती पालक, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची, ती प्युरी पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। थोडा वेळ परतून घेतल्यानंतर या प्युरीचा थोडासा रंग चेंज होतो। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये रंग थोडासा चेंज झालेला आहे। तर त्यानंतर याच्यामध्ये मी जी फ्रेश क्रीम असते ती फ्रेश क्रीम 2 चमचे टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला जास्त क्रीमी आवडत असेल तर तुम्ही तसं टाका। त्यानंतर इथं मी पनीरचे तुकडे करून घेतले होते, ते पनीरचे तुकडे याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि छान असं परतून घेतलेलं आहे। थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी करून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की पालक पनीरची रेसिपी आपली तयार झालेली आहे। मीठ तुम्ही जेव्हा पनीरचे तुकडे टाकाल त्यानंतरच तुम्ही मीठ टाकून घ्या त्याच्यामध्ये, त्यामुळे चव चांगली लागेल। तर अशा प्रकारे आपली पालक पनीरची रेसिपी तयार झालेली आहे। पालक लहान मुलं खायला कंटाळा करतात, मुलंच काय मोठी लोकंसुद्धा खायला कंटाळा करतात, मोस्टली कुणाला आवडत नाही पालक। तर अशा पद्धतीने तुम्ही जर पालक पनीरची रेसिपी बनवली तर लहान मुले काय तर घरातली सगळीच लोकं छान आवडीनं खातील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।